नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. आता येत आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा ही 10 जुलैला वार गुरुवार आहे. या दिवशी गुरुपौर्णिमा आहे. तर गुरुपौर्णिमानिमित्त जर तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल तर काही नियम पाळणे गरजेचे आहे. बघा, मन नसता पवित्र, सदाकाळ वाचावे गुरुचरित्र. आपण गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्राचं पारायण आपण घरी करू शकता. आता हे गुरुचरित्राचं पारायण कोणी करावं, कसं करावं, कधी करावं, याचे नियम काय आहेत, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अंतःकरण नसता पवित्र, सदाकाळ वाचावे गुरुचरित्र. गुरुचरित्राचं पारायण कोणीही करू शकतं, अगदी महिला सुद्धा करू शकता. तर हे पारायण कोठे करावं? बघा, तुमच्याजवळ जर स्वामींचा मठ असेल, केंद्र असेल आणि तिथे जर सामूहिकरित्या गुरुचरित्राचं पारायण जर चालू असेल तर तुम्ही तिथे सुद्धा करू शकता, किंवा तुम्ही तुमच्या घरात गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. बघा, आपल्या गुरुमाऊलींनी सांगितलं आहे की तुमच्या घरात जर वास्तुदोष असेल तर ते नष्ट करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामात यश मिळवण्यासाठी, त्याचबरोबर तुमच्यात जे काही पैशाचे प्रॉब्लेम आहेत ते दूर करण्यासाठी तुमच्या घरात वर्षातून 7 गुरुचरित्राचे पारायण तुमच्या घरात झालेच पाहिजे. पण बघा, प्रत्येकालाच एवढा वेळ मिळेल, सगळे नियम पाळणे जर जमत नसेल तर तुम्ही तुमच्या घरात तुम्हाला जमेल तेवढे तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करू शकता. आता बघा, गुरुचरित्र पारायण करताना काही नियम आहेत. ते नियम काय आहेत हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. गुरुचरित्र पारायण करताना आदल्या दिवशी तुम्हाला 3 श्वान आणि 1 गाईला नैवेद्य दाखवायचा आहे. पारायण काळात तुम्हाला काळे कपडे घालायचे नाहीत. आता बघा, आपण ज्या कुत्र्यांना नैवेद्य दाखवणार आहोत ती तुमची पाळलेली नसावीत. म्हणजे जी दुसरी असतात बघा, ती बाहेरची फिरतात, त्या कुत्र्यांना आपल्याला नैवेद्य द्यायचा आहे आणि त्याचबरोबर एका गाईला द्यायचं आहे. पारायण काळात तुम्हाला काळे कपडे घालायचे नाहीत. तुम्ही कोणतेही वस्त्र परिधान करू शकता, परंतु काळे कपडे तुम्हाला घालायचे नाहीत. तसेच परान्न घ्यायचं नाही. परान्न तुमच्या घरातील तुमच्या आईने, तुमच्या बायकोने किंवा तुमच्या बहिणीने जर ते बनवलेले असेल तरच ते तुम्हाला घ्यायचं आहे. अन्यथा तुम्हाला परान्न दुसऱ्याच्या हातचं घ्यायचं नाही. वाचन करताना जर तुम्हाला तहान लागली तर तुम्ही पाणी पिऊ शकता. तसेच वॉशरूमला जर तुम्हाला जावंच लागलं तर तुम्ही पुन्हा हातपाय तोंड स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. गोमूत्र अंगावर शिंपडून घ्यायचं आहे आणि पुन्हा वाचन करायला तुम्हाला बसायचं आहे. पारायण काळात वाचन करताना तुम्ही एकच वेळ ठेवायची आहे. शक्यतो वेळ ही सकाळचीच असावी. जर तुम्हाला सकाळचे वाचन करायला जमत नसेल तर काही हरकत नाही. फक्त दुपारी 12 ते 12:30 या काळात तुम्हाला वाचन करायचं नाही. पहाटे 3 पासून सायंकाळी 4 पर्यंत तुम्ही वाचन करू शकता. पारायण काळात खाण्यापिण्याचे सुद्धा काही नियम आहेत. जर तुम्ही पहिल्या दिवशी चपाती खाल्ली असेल तर 7 दिवस तुम्ही फक्त चपातीच खाऊ शकता. कांदा लसूण वर्ज्य करावे. तुम्हाला बेडवर झोपायचं नाही. खाली एखादी चटई टाकूनच तुम्हाला झोपायचं आहे. झोपताना तुम्हाला डाव्या कुशीवरच झोपायचं आहे. असं म्हणतात की या 7 दिवसात दत्त महाराज साक्षात येऊन तुम्हाला दर्शन देतात, काही संकेत देतात, म्हणून तुम्हाला डाव्या कुशीवरच झोपायचं आहे. बघा, आता आपल्याला झोप लागल्यानंतर आपल्याला समजत नाही की आपण नक्की कसे झोपला आहोत. पण तुम्ही ज्यावेळेस अंथरुणावर पडता त्यावेळेस तुम्हाला डाव्या कुशीवरच झोपायचं. डाव्या कुशीवर झोपायचं आणि झोप लागल्यानंतर तुम्ही पुन्हा उजव्या कुशीवर झाला तरी सुद्धा चालेल. पण जोपर्यंत तुम्ही जागे आहात आणि झोपत आहात तोपर्यंत तुम्हाला त्याच कुशीवर, डाव्याच कुशीवर झोपायचं आहे. गुरुचरित्र पारायण काळात तुम्हाला चिडचिड करायची नाही. कोणाविषयी द्वेष करायचा नाही. कोणाचीही निंदा करायची नाही. या काळात चिडचिड होते. महाराज आपली परीक्षा घेतात, पण आपण आलेला कार्य करायचं नाही. आपल्या मनावरच कंट्रोल ठेवायचा आहे. आपल्याला वाईट दोष बाहेर पडून, म्हणजे बघा, आपल्यातील जे काही वाईट दोष आहेत ना ते बाहेर पडतात. त्यामुळे आपली चिडचिड होऊ शकते, आपल्याला राग येतो, पण आपल्याला शांत राहायचं आहे. आपण आपलं पारायण पूर्ण करायचं आहे. कोणी काहीही बोललं तरी त्यांना फक्त श्री स्वामी समर्थ म्हणायचं आहे आणि शांत गप्पच बसायचं आहे. दररोज संध्याकाळी झोपताना विष्णू सहस्त्रनामाचं तुम्हाला पठण करायचं आहे. कारण आपण माणूस आहोत, आपल्याकडून दिवसभरात काही ना काही चुका होत असतात. म्हणून संध्याकाळी विष्णू सहस्त्रनामाचं पठण करूनच झोपायचं आहे. आपण गुरुचरित्र पारायण करत आहोत
त्यामुळे नॉनव्हेज कडकडीत बंद करायचं आहे. आपल्या घरात शिजवायचं देखील नाही आणि ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. तुम्हाला जमेल तसे तुम्ही नक्की करा. केलेली सेवा बघा कधीच वाया जाणार नाही. आपण आपल्या गुरुसाठी ही सेवा नक्की करूया. बघा, आपल्या सेवेचा हिशोब सगळा स्वामी महाराजांकडे असतो. त्याचे फळ आपल्याला वेळ आल्यावर नक्कीच मिळणार आहे. देव हा भक्तीचा भुकेला असतो. त्यामुळे तुम्ही मन लावून ह्या सेवा करा. बघा, आपण जी सेवा करणार आहोत, आता तुमच्या मनात असंख्य प्रश्न असतील की माझं महाराज हे काम होऊ द्या, माझं ते काम होऊ द्या. तुम्ही आपल्या गुरुसाठी जी सेवा करताय ना, त्यात तुम्ही कोणतंच मागणं मागू नका. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुमच्या अडचणी काय आहे, तुम्हाला नक्की काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, सगळं काही महाराजांना समजत असतं. त्यामुळे तुम्ही फक्त शांत राहून महाराजांचं नामस्मरण करा आणि गुरुचरित्राचं पारायण पूर्ण करा. तुम्हाला कितीही अडचणी येऊ द्या, अगदी कितीही अडचणी आल्या ना तरी सुद्धा तुम्ही शांत मनाने पारायण पूर्ण करा. तुमची ज्यावेळेस योग्य वेळ येईल, म्हणजे तुम्हाला देण्यासाठी जी योग्य वेळ येईल ना, त्यावेळेस महाराज तुम्हाला भरभरून देत असतात. बघा, आपल्या सगळ्या अडचणी स्वामी महाराजांना कळत असतात. फक्त ते आपल्या योग्य वेळ येण्याची ती वाट बघत असतात आणि ज्या वेळेस वेळ येते त्यावेळेस ते आपल्याला भरभरून देत असतात. आपण त्यांना आपले गुरु मानतो आणि आपल्या गुरुला आपली अडचण काय आहे हे न सांगता सुद्धा कळत असतं. आणि बघा, स्वामी महाराज हे अंतर्ज्ञानी आहेत. त्यांना आपल्या मनात काय चाललं आहे, आपल्याला काय योग्य द्यायचं आहे ते त्यांना बरोबर कळत असतं. तर अशा पद्धतीने तुम्ही गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्राचं पारायण नक्की करा. तर केलेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.